फळबाग एक्सपोर्ट करतं, पेरू झालं, डाळिंब झालं, केळी झालं, गोवा झालं. तर शेतकऱ्याला एक बाजारपेठ मिळते एक्सपोर्टची. बाजार दर असतो त्याप्रमाणे आपला माल खरेदी करते कंपनी जागेवर शेतात येऊन. एक्सपोर्टचं काम आहे कंपनीचं, एक्सपोर्ट ॲग्रोस्टारचं. हा, हे बेबीकॉर्न आहे. बेबीकॉर्नचं करार पद्धतीनं करते कंपनी. काय करते, सीड देते. कमीत कमी एका गावात 3 ते 4 एकर क्षेत्र पाहिजे. मग ते म्हणजे कंपनीला वाहतूक करायला परवडतं. कंपनी काय करते, बी देते. बी त्याचं एकरी 4 ते 5 किलो बी लागतं आणि त्याचं एकरी उत्पन्न 4 ते 5 टन आहे. कंपनी 8 रुपये किलोनी जाग्यावर येऊन माल खरेदी करून घेऊन जाते. चारा शेतकऱ्याला राहतो. कोणती पिकं देते? 8 रुपये किलो फिक्स आहे वर्षाचा रेट. बाजार इकडे रेग्युलर कमी होईल आणि ते 50 ते 55 दिवसात येतं पीळ. 3 महिन्याचं पीक आहे अंदाजे. 2 महिने. बेबी हो लहान आहे. परदेशात मागणी आहे त्याला चांगली. ठीक आहे. परदेशात कशाला वापरायचं? खाण्यासाठी. कसं खायचं? पिझ्झा बर्गर आहे. बेबीकॉर्न सूप येतं. अच्छा. पनीर भाजी मिक्स व्हेज मध्ये चालते. फळांचं पण मोठं काम आहे. जवळजवळ आपण केळीचे जवळजवळ 4000 कंटेनर वर्षाला करतो. 29 टनाचा कंटेनर राहतो एक. ठीक आहे. म्हणजे आपण 4 एकर क्षेत्र पाहिजे बेबीकॉर्नसाठी. फळबागासाठी काय तुमच्याकडे क्षेत्र असेल तर फक्त कंपनीला संपर्क करायचा. नंबर दिलाय, ते येणार, चेक करणार. बाबा प्रत्येक फळानुसार वेगवेगळा नंबर आहे. याच्यामध्ये एजंट नाही, काय नाही. सध्या तरी फळ आहे आणि कांदा करते भाजीपाल्यामध्ये. कांद्यासाठी असेल तर एखादा आहे ना, नंबर आहे. कंपनी कुठला माल उचलते? पेरू आहे, डाळिंब आहे, द्राक्ष आहेत, ड्रॅगन फ्रूट आहे. म्हणजे कंपनी आपले रोप कांदा घेते कंपनी. सध्या तरी नाशिकचा कांदा चालू आहे, कारण 50 mm साईज आपल्याला चालते. तुमचं म्हणजे सरसकट म्हणलं तर नाही जमत. ते सॉर्टिंग ग्रेडिंग करून तुम्हाला द्यायला लागतं कंपनीला. तसा दर ही कंपनी देते. समजा लोकलला रेट चाललाय 18 ते 20 रुपये, तर कंपनी 2-4 रुपये जास्त देते सॉर्टिंग केल्यावर. खर्च किती झाला? कंपनी तिकडं आळापाटा साईड ते आहे, जुन्नर साईड वगैरे, मग त्या साईडला येऊ शकते का? हा, येते ना कंपनी. मग किती कंपनी लागेल घ्यायचं? कमीत कमी एक गाडीचा लोड झाला पाहिजे ना, 3 ते 4 टनाचा लोड पिकअपचा. एक पिकअपचा मग कमीत कमी 100 ते 150 गुणी. हा, 100-150 गुणी. हा, बरोबर.